नमस्कार. करिअरचा विचार केला की डोळ्यासमोर काय येतं? डिग्री, बरोबर? पण विचार करा, जर करिअरमधलं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल डिग्री नाही तर फक्त 2 महिन्यांचा एक कोर्स असेल तर? हो, आज आपण MSCIT बद्दलच बोलणार आहोत आणि बघूया की हे खरंच एका डिजिटल करिअरसाठी एक परफेक्ट लॉन्चपॅड कसं ठरू शकतं. ओके, मग आता एका मूळ मुद्द्यावर येऊया. विद्यार्थी खूप मेहनत घेतात, यात काहीच शंका नाही. पण प्रश्न हा आहे की जे शिक्षण मिळतंय ते आजच्या जॉब मार्केटसाठी खरंच तयार करताय का? कारण खरं सांगायचं तर नोकरी मिळवण्याचं जे काही रूल बुक होतं ना, ते आता पूर्णपणे बदलून गेले. आज कंपन्यांना जी स्किल्स हवी आहेत ती काही वर्षांपूर्वीच्या स्किल्सपेक्षा खूप खूप वेगळी आहेत. आणि इथेच खरा फरक आहे. बघा, डिग्री काय सिद्ध करते? की शिकण्याची क्षमता आहे, आणि हे खूप चांगलं आहे. पण कंपन्यांना काय हवंय? त्यांना हे बघायचंय की उमेदवार काय करू शकतो, ॲक्शन काय घेऊ शकतो. त्यांना एक प्रॅक्टिकल डिजिटल टूलकिट हवंय. असं कोणीतरी हवंय जे पहिल्या दिवसापासून कामाला लागेल. मग प्रश्न येतो की हा डिजिटल टूलकिट बनवायचा कसा, कुठून सुरुवात करायची? याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे MSCIT. हा कोर्स मुळात याचसाठी बनवला गेलाय. शिक्षण आणि प्रत्यक्ष काम या दोघांमधला जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी. तर MSCIT म्हणजे नेमकं काय आहे? हा फक्त एक साधा क्लास नाहीये. हा एक जॉब फोकस्ड प्रोग्रॅम आहे. म्हणजे याचं पूर्ण लक्ष नोकरी मिळवण्यावर आहे. कंपन्यांना जी IT आणि डिजिटल स्किल्स हवी आहेत तीच नेमकी शिकून तो जो स्किल्सचा गॅप आहे ना तो भरून काढणं, हेच याचं मुख्य काम आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? याचा कालावधी. आपण इथे वर्षानुवर्ष चालणाऱ्या डिग्रीबद्दल बोलत नाही आहोत, अजिबात नाही. हा फक्त 2 महिन्यांचा एक पॉवरफुल डीप डाईव्ह आहे. म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त स्किल्स, एकदम फास्ट आणि एफिशियंट. एका ठिकाणी एक वाक्य वाचनात आलं जे अगदी परफेक्ट आहे. खऱ्या जॉबची सुरुवात ही MSCIT पासून होते. जरा विचार करा या वाक्यावर. हे फक्त काहीतरी शिकण्यापुरतं मर्यादित नाहीये. इथे या कोर्सला करिअरचा स्टार्टिंग पॉइंट म्हणून पाहिलं जातंय. ओके, मग जर MSCIT हे लॉन्चपॅड असेल तर याचं इंधन काय आहे? म्हणजे नक्की काय काय स्किल्स शिकायला मिळतात? चला, आता आपण हे डिजिटल टूलकिट उघडून बघूया. तर बघा, यात वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट यांसारखी बेसिक पण अत्यंत गरजेची स्किल्स तर आहेतच, जी आज प्रत्येक ऑफिसची भाषा आहे. पण गोष्ट इथेच थांबत नाही. यात महत्त्वाचे इंटरनेट स्किल्स, आजच्या काळातले AI टूल्सची ओळख, सायबर सिक्युरिटीचे बेसिक्स आणि डिजिटल टेक्नॉलॉजीच्या मुख्य संकल्पना, हे सगळं शिकायला मिळतं. म्हणजे खरं तर हे एक कम्प्लीट डिजिटल सर्व्हायव्हल किट आहे. पण एक मिनिट थांबा. फक्त स्किल्स असून भागतं का? नाही. त्या स्किल्स आपल्याकडे आहेत हे सिद्ध पण करता आलं पाहिजे, बरोबर? कारण त्याच बेसवर तर इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो. आणि इथेच सर्टिफिकेटची क्वालिटी महत्त्वाची ठरते. MSCITचं सर्टिफिकेट मिळवणं म्हणजे फक्त एक कागदाचा तुकडा मिळवून भिंतीवर लावायचा नाहीये. अजिबात नाही. हे एक स्टेटमेंट आहे. हे सर्टिफिकेट सांगतं की हो, हा उमेदवार तयार आहे, कॉन्फिडेंट आहे आणि या डिजिटल जगात काम करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आणि ही फक्त आपली स्थानिक तयारी नाहीये, याला एक ग्लोबल रेकग्निशन आहे. MSCIT सर्टिफिकेट हे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स पूर्ण करतं. याचा अर्थ काय होतो की जेव्हा एखादा एम्प्लॉयर रेझ्युमेवर हे सर्टिफिकेट बघतो तेव्हा त्याला कळतं की या उमेदवाराने डिजिटल स्किल्ससाठी एक जागतिक बेंचमार्क पूर्ण केला आहे. ओके, हे सगळं ऐकून खूपच छान वाटतंय नाही का? पण थांबा, एक शेवटचा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बाकी आहे. कोर्स करायचा हा निर्णय तर घेतला, पण तो कुठून करायचा यावर पुढचं सगळं यश अवलंबून आहे. इथे आता 2 पर्याय समोर येतात. एकीकडे आहे क्वालिटी सेंटर, जे फक्त चांगलं शिकवत नाही तर प्लेसमेंट सपोर्ट देऊन नोकरी शोधायला सुद्धा सक्रियपणे मदत करतं. आणि दुसरीकडे आहे एक असं सेंटर जे फक्त सर्टिफिकेट हातात देतं. या 2 पर्यायांमुळे करिअरवर होणारा परिणाम यात जमीन-आसमानाचा फरक पडू शकतो. म्हणून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अगदी सोपी आहे. यश हे तुम्ही निवडलेल्या सेंटरच्या क्वालिटीशी थेट जोडलेलं आहे. त्यामुळे अशी संस्था निवडणं गरजेचं आहे जी फक्त कोर्स पूर्ण करण्यावर नाही तर विद्यार्थ्याच्या भविष्यात सुद्धा तितकीच इन्व्हेस्टेड असेल. तर हा आहे तो नवीन मार्ग. एक असा मार्ग जो प्रॅक्टिकल आहे, जो खऱ्या जगात लागणाऱ्या स्किल्सवर आधारलेला आहे आणि जो थेट संधींपर्यंत घेऊन जातो. शिक्षण आणि नोकरी यांच्यातला गॅप कसा भरायचा याबद्दल आपण बोललो. आता प्रश्न फक्त एकच उरतो. हे पहिलं पाऊल उचलण्यासाठी किती जण तयार आहेत?